दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। एकीकडे स्वच्छ नाशिकचे दावे केले जात असताना दुसरीकडे नाशिक शहरातील द्वारका ट्रॅक्टर हाऊस समोर प्रगती सोसायटी परिसरात रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याचं समोर आलंय। या ठिकाणी भाजीपाला, फळे, चिकन आणि इतर ओला कचरा दररोज उघड्यावर फेकला जात असून संपूर्ण परिसराने कचरा कुंडीचे स्वरूप धारण केले आहे। विशेष म्हणजे रस्त्याच्या कडेला कचरा टाकणारे काही नागरिक कॅमेऱ्यात कैद झाले असून त्यांचा बिनधास्तपणा समोर आला आहे। आम्हाला कोणाची भीती नाही, आम्हाला कोण काय करणार अशा मानसिकतेमुळे सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्न अधिक गंभीर बनत चाललाय। या घाणीमुळे दुर्गंधी पसरत असून माशा, डास आणि इतर कीटकांचा प्रादुर्भाव वाढलाय। त्यामुळे प्रगती सोसायटीतील रहिवासी, व्यावसायिक तसेच या मार्गाने ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। रोगराई पसरण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे। स्थानिक नागरिकांनी नाशिक महानगरपालिकेने या प्रकाराची तातडीने दखल घेऊन संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी, परिसराची नियमित स्वच्छता करावी आणि पुन्हा कचरा टाकला जाणार नाही यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे। प्रतिनिधी धनंजय खांबेकर, दक्ष न्यूज, नाशिक।